मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये पुन्हा मी एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपल्याला Zoomचा जो वेळ आहे, तो वेळ संपला होता आणि त्याच्यातच आपली ही लिंक बंद पडली आणि पुन्हा एकदा आपण त्या लिंकमध्ये सर्वजण जॉइन झालेले आहोत. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो. या निमित्ताच्या वतीनं आपण जी मी मानवी हक्कांच्या संबंधाने संविधानिक तरतुदीची जी माहिती दिलेली होती आणि आपल्याला जे हक्क दिलेले होते, याची पुन्हा एकदा थोडक्यातली उजळणी आपल्या या संविधानाच्या दृष्टिकोनातून करीत आहोत. या संबंधाने आपल्या कुणाची शंका असेल किंवा कुणाचे प्रश्न असतील तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी मांडावेत, जेणेकरून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सर्वांशी चर्चा करता येईल आणि समजून घेताना ते मला असं वाटतं की तुम्हाला ते समजता तुमच्याबरोबर मी जे सांगतोय ते पोचतंय हे मलाही त्याची लक्षात येईल. या संबंधाने कुणाचे काही प्रश्न आहेत का? आतापर्यंतच्या झालेल्या याच्यामध्ये कोणाचे काय प्रश्न आहेत का? पाटील सर, आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे किंवा आता काही प्रश्न आहेत का आपले? जॉईंट होत आहे तोपर्यंत आपण चर्चा करतोय. आता काय करता, सगळ्यांना जॉईन केलं पाहिजे ना. आवाज तुमचा बंद आहे पाटील साहेब, आवाज बंद आहे. या प्रशिक्षणामध्ये पहिले तर तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं अभिनंदन देखील. की कायद्याचं काय कोण विचारेल याचा हिशोब नाहीये. घरातलं विचारेल तर कोणी पोलीस स्टेशनचं विचारेल तर कोणी माहितीचा अधिकार विचारेल तर कोणी काय बांधावरची भानगड सांगेल आणि त्याला अतिशय प्रभावीपणे आपण उत्तर देतात आणि पूर्ण त्याचं समाधान करून देतात. खऱ्या अर्थाने हेच प्रशिक्षणाचं यश आहे. खरंय सर. त्यामुळे तुम्ही जसं काही एखादा मोबाईल आमच्या खिशामध्ये आहे तशा पद्धतीनं अख्खा कायदा आमच्याजवळ बसलेला आहे असं आम्हाला वाटतं. प्रश्न विचारण्यापेक्षा आपण जे आतापर्यंत ज्ञानार्जन केलं त्याचं म्हणजे मूल्यच नाही काही असं आहे ते. तर हा जे आपण आतापर्यंत सांगितलेलं आहे किंवा जे ज्ञानार्जन केलं ते खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम पद्धतीने ज्ञानार्जन केलेलं. आजचा शेवटचा दिवस आहे. विनाकारण व्यर्थ प्रश्नाचा भडीमार करणं बी योग्य नाही. ठीक आहे, आपण आता परत एकदा उजळणीच्या शेवटच्या दिवसाच्या दृष्टिकोनातून आपण परत एकदा आपल्या उजळणीच्या दृष्टिकोनातून जातोय. खऱ्या अर्थानं आतापर्यंत या 15 दिवसामध्ये आपण जे शिकलेलो आहोत याची एक पुन्हा एकदा उजळणी आपल्या सगळ्यांना व्हावी, थोडक्यात त्याची उजळणी व्हावी या दृष्टिकोनातून मी संविधानाचा हा गाभा किंवा थोडक्यातली रचना या ठिकाणी आपल्यापर्यंत सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहे. कारण आजचा आपला संविधान या मानवी हक्क कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे. आपल्याला पुढे कार्यशाळा चालू ठेवायची का, वेगळ्या वेगळ्या अँगलने आपल्याला पुढे घ्यायचंय का, आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करूयात आणि आपल्याला वेळ न दडवता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे येत असताना आणि मानवी हक्काच्या मूलभूत ज्या तरतुदी आहेत या तरतुदीची माहिती देत असताना पुन्हा एकदा आपल्या समोर सांगत आहे की जो पाठ मागचा राहिला होता, आपल्याला कल्पना आहे की केंद्र शासनाच्या अनुमतीशिवाय किंवा अर्जदार एखाद्या राहण्याच्या ठिकाणचा जो अधिकार आहे या संबंधाची माहिती आपण पाहत होतो. त्याचबरोबर ती एखादी तात्पुरती वसाहत निर्माण करत असताना केंद्र शासनाच्या संबंधाने कायम वसाहत व तात्पुरतेचे वास्तव्य यातील भेद केंद्रीय विधिमंडळात विशद करील. त्यावेळी व्यक्तीच्या तात्पुरत्या वास्तवाच्या काळात जे राजकीय नागरिकत्वाचे अधिकार नियमित करणारे निर्बंध निश्चित करील त्या पद्धतीने ते नाकारून जाऊ शकतात. याचबरोबर ती भारताच्या कोणत्याही भागात एखाद्या जमिनीवरती होणाऱ्या अत्याचारापासून तसेच अंतर्गत हिंसाचार व गुंडगिरीपासून संरक्षण करण्याची केंद्र सरकारची हमी आपल्याला या कायद्याद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे किंवा ती संविधानिक तरतुदीमध्ये केंद्र सरकार त्या संबंधीच्या कायदे करेल आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करेल. हेही आपल्या संविधानामध्ये आपण अभ्यास करत असताना याच्या अगोदरच्या तरतुदीमध्ये आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर ती आपण पाहत असताना आपण हेही पाहिलं. नंबर किती आहे सर? त्याचा नंबर किती आहे? खंड 8 मधला खंड 8 मध्ये 8चा भाग 1 8 खंड 8 संविधानाचा 8 भाग 1. ओके. आता पुढे आपण पाहत आहोत की एखाद्या व्यक्तीस वेठबिगारी करण्यास लावणे अथवा मनाविरुद्ध काम करण्यास सक्ती करणे हाही गुन्हा ठरेल. हेही आपल्या संविधानाच्या तरतुदीमध्ये आपण पाहिलं होतं. ज्या मूलभूत हक्कांमध्ये आपल्याला
वेठबिगारीपासून संरक्षण या संबंधाची जी मूलभूत हक्कातली तरतूद आहे ती तरतूद आपण पाहिलेली होती. याचबरोबर ती आपण लोकांचे जीवित राहते घर, वित्त, मालमत्ता याची आकारण जडती व जप्ती यापासून संरक्षण मिळण्याच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही. तसेच शक्यवर एखादे संभाव्य कारण दाखवून विशिष्ट जागेचा देखील जप्त करण्याच्या वस्तूचा अथवा व्यक्तीचा उल्लेख केले वाचून कोणतीही जडती वा जप्तीचं वॉरंट काढता येणार नाही. या संबंधाची तरतूद आपण कायदेशीर पाहिलेली होती की जप्ती वॉरंट कसं घेतलं जातं, झडती कशी घेतली जाते, तक्रारी कशा त्याच्या संबंधाच्या आहेत. या संबंधीच्या संविधानिक तरतुदी याबद्दलची माहिती पाहताना आपण याचाही अभ्यास या ठिकाणी केलेला होता. याचबरोबर ती आपण पुढचं कलम पाहत असताना अज्ञान असणे, कारावास अथवा वेडेपणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही सबबीखाली नागरिकांचा मदतीचा अधिकार नाकारला जाणार नाही अथवा मर्यादित केला जाणार नाही. हेही आपण मूलभूत हक्कांची तरतूद पाहत असताना आपण या संबंधाची तरतूद या ठिकाणी बघितलेली होती. याचबरोबर ती आपण सार्वजनिक हित व नैतिकता या दोन्ही बाबी वगळता अन्य कोणत्याही सबबीखाली भाषण स्वातंत्र्य, मुद्रलेखन स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, सभा संमेलनाचे स्वातंत्र्य याचा अधिक्षेप करणारा कोणताही कायदा करता येणार नाही. या संबंधाने माहिती आपण पाहिलेली होती. मात्र आजही आपल्याकडं राज्य सत्तेच्या मदतीनं कशा पद्धतीने आपल्या भाषण स्वातंत्र्यावरती, मुद्रण स्वातंत्र्यावरती किंवा संघटना स्वातंत्र्यावरती कशी अतिक्रमण केली जातात किंवा कशा पद्धतीने सरकारने बंधनं आणली जात आहेत हे आपण पाहत आहोत. आपल्याला कल्पना आहे की काही माध्यमातून आपण बातम्या पाहिलेल्या आहेत की दिल्लीमध्ये केवळ मोदीजी आमच्या मुलांचे वॅक्सिन दुसऱ्या देशाला का दिलं हे अशा टाईपचे जे पोस्टर लावण्यात आलेले होते त्या संबंधीच्या 25-30 लोकांवरती दिल्लीमध्ये गुन्हे नोंद केलेले आहेत. या पद्धतीचे आपण माहिती माध्यमातून पाहिलेली होती. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गळचिपी बसत नाही का? याचबरोबर ते आपण माध्यमातून बातम्या पाहत असताना आपल्याला कल्पना आहे की उत्तर प्रदेशमध्ये एका नागरिकांनी केवळ मला ऑक्सिजन बेड मिळत नाहीत आणि मला ऑक्सिजन उपलब्ध होत नाही, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत या संबंधीचं ट्विट केलेलं होतं. तर तिथल्या राज्य सरकारने त्या नागरिकांच्या संबंधावरती शासनाची बदनामी केली म्हणून गुन्हा नोंद केला होता आणि त्या संबंधाने उच्च न्यायालयाने मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती भाष्य करत चांगल्या पद्धतीने राज्य सरकारला फटकारलेलंही आपण पाहिलेलं होतं. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आपल्या संविधानाने दिलेली तरतूद आहे की सार्वजनिक हित व नैतिकता या दोन बाबी वगळता अन्य कोणत्याही सबबीखाली भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, संघटना स्थापन स्वातंत्र्य किंवा सभा संमेलनाचं स्वातंत्र्य याचा अधिक्षेप करणारा कायदा करता येणार नाही. या संबंधाच्या आपल्या संविधानिक तरतुदीची आपण कशा पद्धतीने तरतूद केलेले आहे, तो मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत. या संबंधाची माहिती आपण मागच्या काही भागामध्ये आपण पाहिलेली आहे. त्याचबरोबर ती गत काळापासून लागू होणारा कायदा मंजूर करता येणार नाही. याचाच अर्थ हे संविधान स्वीकारल्यानंतर याच्या संविधान स्वीकारण्याच्या अगोदर जे कायदे अस्तित्वात होते ते सगळे कायदे संविधान स्वीकारल्यानंतर सगळे बंद केलेले आहेत. हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं आणि संविधान लागू झाल्यानंतर जे कायदे अस्तित्वात आलेले आहेत त्याच कायद्याचं राज्य राहील हेही त्या संविधानिक तरतुदीमध्ये आपण पाहिलेलं होतं. याचबरोबर ती आपण सार्वजनिक हित आणि नैतिकता यास अनुसरून आपल्या धर्माचा आचरण करण्याचा, प्रचार करण्याचा, धर्मांतर करण्याची तरतूद, आपल्या सत्सद विवेकबुद्धीप्रमाणे वागण्याची हमी प्रत्येक नागरिकाला राज्य सरकार देईल याच्या संबंधी असणाऱ्या तरतुदी या संबंधाने आपण पाहिलेलं होतं. याचबरोबर ती विशिष्ट धर्मांचे सभासद होण्यास किंवा विशिष्ट धर्माचा आज्ञा पालन करण्याचा अथवा विशिष्ट धर्माचे कृत्य करण्यास कोणत्याही व्यक्तीवरती जबरदस्ती करता येणार नाही किंवा उपनिष्ठ तरतुदीस अनुसरून पालक, माता पिता आपल्या मुलांना त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत धार्मिक शिक्षण देण्याची मुभा राहील हेही आपण आपल्या संविधानामध्येच तरतूद केलेली आहे. या संबंधाची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली होती की जे आपण आर्टिकल 25 ते आर्टिकल 29 मध्ये धर्म स्वातंत्र्य या संबंधाने ती जी माहिती पाहिलेली होती हेही मी आपण आपल्या या ठिकाणी पाहिलेलं आहे.
याचा अनुभव करत असताना आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपल्या अधिकाराची माहिती घेत असताना आपण हे पण पाहिलं होतं की एखादी व्यक्ती विशिष्ट जातीची किंवा पंथाची किंवा धर्माची आहे या कारणास्तव त्या व्यक्तीला कोणताही दंड देता येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीस एखाद्या जातीचा, पंथाचा अथवा धर्माचा असण्याच्या सबबीखाली नागरिकत्वाची जबाबदारी नाकारता येणार नाही. ही तरतूद आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. याचबरोबर ती हक्कांच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हेही पाहिलं की राज्याला कोणताही धर्म नाही, राज्य म्हणून मान्यता राज्याचा कोणताही धर्म राज्य म्हणून मान्यता देणार नाही, ही आपण तरतूद त्या ठिकाणी पाहिली होती. म्हणजेच आपल्या देशाचा एक विशिष्ट असा धर्म आहे का, तर नाही. आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलंय आपल्या संविधान हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, राज्याचं अंतर्भूत करतं. आणि म्हणूनच आपण आपल्या अधिकाराच्या संबंधाने माहिती पाहत असताना आपण कोणत्याही धर्माच्या लोकांना संघटन स्थापन करण्याचे स्वातंत्र्य राहील. तसेच त्याची इच्छा असल्यास काही अटीवरती आपले एक महामंडळ किंवा स्थापन करण्याचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारला विनंती करण्याचा त्याला अधिकार राहील. ही तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिली होती. म्हणजेच आपल्याला एखाद्या धर्माच्या पद्धतीने एखादी आपल्याला संस्था रजिस्टर करायची, तर ती संस्था राज्य शासनाने कायद्याद्वारे निहित करायची आहे, तर राज्य सरकारने त्या संस्था स्थापण्यासाठी कायदा करावा. म्हणून आपल्याकडे जो संस्था विश्वस्त अधिनियम आलेले आहेत ना, या आपल्या संविधानाच्या तरतुदीप्रमाणे या कायद्याची तरतूद आपल्याला झालेली बघायला मिळते. याचबरोबर ती अधिकाराच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्वांना लागू असलेल्या कायद्यातील प्रत्येक धार्मिक संघटनेला आपल्या संघटनेचे नियमन व प्रशासन करण्याचं स्वातंत्र्य राहील, हेही आपल्याला कायद्याद्वारे आपल्या संविधानाद्वारे आपल्याला देण्यात आलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ आज एक्झाम्पल घेऊयात की आपली संघटना आहे आणि आपल्या संघटना ही एनजीओच्या माध्यमातून आपल्या विश्वस्त अधिनियमाअंतर्गत असणाऱ्या तरतुदीनुसार चालते आणि ही चालवत असताना त्या संघटनेचे नियमन, त्याचं प्रशासन या करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला या कायद्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे देण्यात आलेलं आहे. आणि त्या संबंधीचे जे कायदे करण्यात आलेले त्या नियमाप्रमाणे आपण आपलं प्रशासन चालवू शकतोय, आपण आपलं संघटन नियमन करू शकतोय, त्याचं प्रशासन तयार करू शकतोय. हे आपल्याला या संबंधाचे नियम आपल्याला यातून दिसतात. याचबरोबर ती अधिकाराच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हेही पाहिलं होतं की जर नियमन कायद्यात तरतूद नसेल तर धार्मिक संस्था आपल्या सभासदावरती जे स्वखुशीने देण्यास तयार असतील त्यावरती वर्गणी लादू शकेल, जे एखाद्या धार्मिक जमातीकरिता उपयोगात येणार असेल त्या जमातीचा सभासद नसलेल्या व्यक्तीच्या अशा कराची रक्कम देण्याची बाधा करता येणार नाही. ही तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. हक्काच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हेही पाहिलं होतं कलमाखाली सर्व गुन्हे या कलमाखाली सर्व गुन्हे दखलपात्र राहतील त्या तरतुदीकरिता कायदा करण्याची गरज आहे. अशा तरतुदीकरिता केंद्र विधिमंडळ कायदा करील आणि जी कृत्ये गुन्हा गणली जातील त्या कृत्याबद्दल शिक्षेची तरतुदी करेल. म्हणूनच आपल्याला दखलपात्र गुन्ह्याच्या संबंधाने शासनाच्या वतीनं त्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठीचे वेगळे वेगळे कायदे आपल्याला करताना दिसतात किंवा केंद्र शासन आपल्याला ते वेळोवेळी वेगवेगळे कायदे अस्तित्वात येताना आपल्याला दिसतात. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 2 भागमध्ये हे पाहत असताना पुढे आपल्याला हे पण बघितलेलं आहे आपण की कार्यकारिणीच्या अत्याचाराविरुद्ध न्यायालयीन संरक्षण कसं आपल्याला दिलेलं आहे या संबंधाची माहिती आपण पाहिलेली आहे. आणि त्या संबंधाने आपण सर्वोच्च न्यायालयात संपूर्ण भारताचे न्यायालयीन अधिकार समाविष्ट राहतील ही तरतूद आपण संविधानातली पाहिलेली आहे. त्याचबरोबर ती सर्व न्यायालय व त्यातील न्यायालयीन अधिकार त्यांना अपील अथवा पुनर्निर्णयाचे अधिकार असावेत अथवा नसावेत याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाची अधिसत्ता राहील. हेही आपण न्यायपालिकेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना किंवा समजून घेत असताना आपल्या संविधानिक तरतुदीची माहिती आपण पाहिलेली आहे. याचबरोबर ती आपण न्यायपालिकेच्या संबंधाने पाहत असताना आपण हे बघितलं होतं की एखाद्या निर्णयाविरुद्ध दाद मागायला आलेल्या व्यक्तीच्या अर्जावरती ज्याला रीटचा अधिकार म्हणतो आपण त्या अन्वये हॅबियस कॉर्पस
त्याचबरोबर ती को ऑरंटो म्हणजेच अधिकार, प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिशोध किंवा सर्टी ऑरोरो म्हणजे प्रकाशन आणि मेंडमस म्हणजे महाआदेश या करण्याचा अधिकार राहील. याकरिता सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेल्या सर्व व्यापक न्यायालय समजण्यात येईल, ही तरतूद न्यायालयाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळली. म्हणजे आपण पाहत असताना हे पाहिलं होतं की आपल्याला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या कुठल्या पद्धतीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येतात. तर आपण ते पाहत असताना हे पाहिलं होतं की हावेस कॉर्बेस, को ऑरंटो, प्रोहिबिशन, त्याचबरोबर सर्टी ऑरोरो किंवा मेंडमस हे करण्याचे जे अधिकार आपण पाहिले होते ते आपण समजून घेतलेले आहेत. याचबरोबर ती बंड अथवा आक्रमणाची परिस्थिती याचा अपवाद वगळता रीट करिता अर्ज करायचा अधिकार प्रलंबित अथवा संकुचित करता येणार नाही. या संबंधाची न्यायालयीन तरतूद आपण आपल्या संविधानामध्ये कशा पद्धतीने करून देण्यात आलेली आहे या संबंधाची माहिती आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेली होती. खंड 2 मध्ये आपण हे पाहत असताना आपण हे बघितलं होतं की विषम वागणुकी विरुद्ध आपल्याला संरक्षण आपल्या संविधानामध्ये काय देण्यात आलेलं होतं की वागणुकी विरुद्धचं विषम वागणुकी विरुद्धचं म्हणजे आपल्याला भेदाभेद करण्याच्या संबंधीचे जे संरक्षण देण्यात आलेलं होतं त्या संबंधाने आपण पाहिलं होतं. तर त्यात असं पाहिलं होतं आपण की केंद्र तसेच समग्र भारतातील प्रत्येक राज्य किंवा राज्याचे सरकारे, विधिमंडळे व कार्यकारिणीचे अधिकार निम्नलिखित बंधनांनी मर्यादित राहतील. ते म्हणजे कुठले? तर आपण हे पाहिलं होतं की भारतातील कोणत्याही विधिमंडळास अथवा कार्यकारिणीस नागरिकांच्या अधिकारावरती आक्रमण करणारा कायदा मंजूर करण्याचा अथवा आदेश व नियमन किंवा निर्बंध काढण्याचा अधिकार राहणार नाही. ते म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये? तर आपण हे पाहिलं होतं की करार करायचा व तो अंमलात आणण्याचा, दावा करण्याचा किंवा पक्षकार म्हणून राहण्याचा अथवा पुरावा देण्याचा, संपत्तीचा वारसा मिळवण्याचा, तसेच खाजगी संपत्ती खरेदी विक्री करण्याचा व भाडेपट्ट्याने देण्या घेण्याचा अधिकार या संबंधाने भारतातील कोणतेही विधिमंडळ किंवा कार्यकारिणी नागरिकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करणार नाही. आलं लक्षात? त्याचबरोबर आपण हेही पाहिलं होतं की राज्यातील नागरिकांना व सर्व वर्गांना योग्य व पुरेसे प्रतिनिधित्व मिळवून देण्याच्या हेतूने लादलेल्या ठराविक अटी व बंधने सांभाळून सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आणि मुलकी व लष्करी नोकऱ्यामध्ये प्रवेश मिळण्याचा अधिकार राहील. हेही आपण पाहिलेलं होतं. म्हणजे आपल्याला काही कल्पना की शासकीय नोकरीत समान दर्जाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल किंवा समानतेचा अधिकार या संबंधाने माहिती पाहत असताना हे आपण पाहिलेलं होतं. याचबरोबर ती सर्व वर्ग, सर्व वंश, वर्ग, जाती, वर्ण किंवा पंथ यांना लागू असलेली बंधने सांभाळून शैक्षणिक संस्था व खानवळी, उपहारघरे, नद्या, पाणवटे, विहिरी किंवा तलाव किंवा रस्ते, महामार्ग, आपण भूमी, जल आणि आकाश यातून जाणारी सार्वजनिक वाहने, या सार्वजनिक नाट्यगृह व इतर मनोरंजनाच्या जागा याचा वापर करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाचा असेल. मग त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जातीभेद किंवा भेदाभेद केला जाणार नाही. या संबंधाच्या असणाऱ्या तरतुदी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या होत्या. याचबरोबर आपण या दृष्टिकोनातून माहिती पाहत असताना आपण काय पाहिलं होतं की सर्वसामान्य लोकांकरिता अथवा एखाद्या विशिष्ट धर्माच्या पंथांच्या लोकांकरिता निर्माण झालेल्या चालवण्यात येणाऱ्या अथवा मान्यता मिळालेल्या धार्मिक अथवा धर्मादाय विश्वस्त संस्थेचा लाभाचा कोणतेही पद न पाळता उपभोग घेण्याचा अधिकार या संबंधाची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली मला वाटतं आपण पाहिलेली आहे. मला वाटतं हे मी आपल्याला जे सांगतोय हे सगळं या अगोदरच्या 15 दिवसाचे जे आपण प्रशिक्षण केलेलं आहे या प्रशिक्षणामधल्या संपूर्ण तरतुदी आतापर्यंत बघितलेल्या आहेत. केवळ आता शेवटचा आपला दिवस आहे आणि या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं थोडक्यातलं विश्लेषण कसं करता येईल या दृष्टिकोनातून ही माहिती मी आपल्या समोर देत आहे. आणि ही माहिती देत असताना आपण अधिकाराच्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपण हेही पाहिलं होतं की भेदभावाविरुद्ध आपल्याला जे संरक्षण देण्यात आलेलं आहे आपल्या संविधानामध्ये या संबंधाने आपण हे पाहिलं होतं की सार्वजनिक प्रशासनातील शासकीय अधिकारी अथवा खाजगी कारखाने, व्यापारी, कंपनीचे मालक यांनी एखाद्या वंश, जात अथवा सामाजिक स्तर लक्षात घेऊन
पक्षपाती वागणूक दिल्यास ते कृत्य गुन्हा ठरेल, गुन्हा समजलं जाईल, असे दावे चालवण्याचा अधिकार उद्दिष्टासाठी खास निर्माण करण्यात आलेल्या लवादाकडे ट्रिब्युनलकडे चालवले जातील याच्या संबंधाची असणारी तरतूद हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. आणि म्हणूनच आपल्याकडे जो कायदा करण्यात आलेला होता या कायद्याच्या संबंधाने कशा पद्धतीने वेगळे वेगळे आयोग स्थापन करण्यात आले या संबंधाची माहिती आपण पाहिलेली आहे. याचबरोबर ती आपल्याला केंद्रीय विधानमंडळास या तरतुदींना अंमलात आणण्यासाठी योग्य तो कायदा करण्याचा अधिकार राहील, परंतु हे करण्याचे बंधनही राहील. हे आपण या संबंधाच्या तरतुदी ज्या संविधानामध्ये मागे 15 दिवस आपण पाहिलेले आहेत हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच समजलेल्या होत्या. पुन्हा एकदा उजळणी आपण त्याच्या ठिकाणी करत आहोत. यस पाटील सर, काय बोलायचं आहे आपल्याला? नाही आवाज आपण चालू केलाय म्हणून म्हटलं. आपण भेदापासून संरक्षण पाहत असताना आपल्याला आपल्या संविधानामध्ये आणखी काय पाहिलं होतं तर जे उद्योगधंदे, मूलभूत उद्योगधंदे आहेत अथवा जे जसे जाहीर करण्यात येतील असे उद्योगधंदे राज्य सरकारच्या मालकीचे राहतील, ते राज्य सरकार चालविल, या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. याचबरोबर ती मूलभूत उद्योगधंदे नाहीत परंतु पायाभूत उद्योगधंदे आहेत ते सर्व राज्यांच्या मालकीचे राहतील व ते राज्य सरकार किंवा त्याची स्थापना केलेल्या महामंडळातर्फे चालवण्यात येतील या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी या संबंधाने माहिती आपण पाहिलेली होती. याचबरोबर ती विमा धंद्यावरती राज्याचा मक्ता राहील. प्रत्येक सज्ञान नागरिकास राज्य विधानमंडळाने केलेल्या कायद्यानुसार त्याच्या उत्पन्नाशी जुळेल असा विमा काढण्याची राज्य सरकार सक्ती करील, हे आपण पाहिलेले. आणि म्हणूनच आता जे आपलं सगळं सरकारच्या ज्या धोरणा सगळ्या योजना दिसतात ना त्या सगळ्या विम्यावरती चालतात बघा. शेतकरी विमा, पीक विमा, आणखी कुठले कुठले विमे आपण जे सगळे बघत आहोत ना हे सगळे या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदीच्या संबंधाने आपण माहिती पाहिलेली आहे. आणि त्याचबरोबर कृषी उद्योग हा राज्याचा राष्ट्रीय उद्योग राहील या संबंधाने आपल्या संविधानामध्ये केलेली तरतूद याबद्दलची माहिती आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर ती खाजगी व्यक्तीच्या मालकीचे जसे भाड्यांचे किंवा गहाण असलेले उद्योग किंवा विमा कंपन्या किंवा शेत जमिनी यातील व्यक्तीचे अधिकार किंवा राज्य सरकार संपादन करील आणि त्याचे मोबदल्यात त्या व्यक्तीस कर्ज रोख्याच्या स्वरूपात मूल्य प्रदान करील. मात्र जमीन, उद्योग अथवा हिश्श्याचे मूल्य आपण आपत्कालीन परिस्थितीमुळे वाढलेले किंवा अर्जित नसलेले अशा भविष्यात प्राप्त होणारे उत्पन्न सक्तीच्या संपादनाच्या बाबतीत विचारात घेतले जाणार नाही याबाबतची राज्यांची जी तरतूद आहे या संबंधाची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. त्याचबरोबर ती आपण पाहत असताना हेही पाहिलं होतं की रोगधारक आपली रोख रक्कम कशी आणि केव्हा मागणी करू शकतील हे राज्य सरकार ठरविल याबद्दलची जी माहिती आपण त्या संबंधी तरतुदी होत्या संविधानातल्या याबद्दलची माहिती आपण पाहिलेली होती. गाईज, कृषी उद्योगाच्या खालील मुद्दे आपण कृषी उद्योगाच्या संबंधाने पाहतो आणि सध्या कृषी उद्योगाच्या संबंधाने जे केंद्र आणि राज्य आणि कृषी शेतकऱ्यांच्या संबंधाने जे सगळे आता आपण पाहत आहोत की 6 महिने झालं त्या आंदोलनाच्या संबंधाने पाहत आहेत किंवा शेतकरी ते आंदोलन करत आहेत. या कृषी उद्योगाच्या संबंधाने जर आपण पाहिलं तर कृषी उद्योगाच्या संबंधाने आपण पाहत आहोत की संविधानात तरतूद काय आहे तर कृषी उद्योगाची संपादित केलेल्या जमिनीचे ठराविक आकाराचे राज्य सरकारद्वारे तुकडे करण्यात येतील आणि असे तुकडे गावातील रहिवाशांना काही कुटुंबाचे गट करून कुळ म्हणून खालील अटीवरती शेती करण्यास देण्यात येतील या संबंधीच्या असणाऱ्या ज्या तरतुदी होत्या हेही आपण पाहिलेले आहेत. असे शेत सामुदायिक शेती म्हणून वाहित करण्यात येईल किंवा सरकारने तयार केलेल्या नियमात सूचना शेतीची वाहित करण्यात येईल हेही आपण पाहिलेलं आहे. शेतीवर बसवलेल्या योग्य तो कर भरणा केल्यानंतर शेतीचे उरलेले उत्पन्न ठरलेल्या पद्धतीप्रमाणे सर्व कुळांमध्ये वाटण्यात येईल या संबंधीच्या तरतुदी याबद्दलची संविधानातल्या ज्या काही कायद्यातल्या तरतुदी केलेल्या आहेत या आपल्याला बघणं आवश्यक होतं. पण मला असं वाटतं की काही आपल्याकडे या राहून गेलेल्या आहेत ज्या आपल्याला सांगता आले नाहीत मूलभूत हक्काच्या दृष्टिकोनातून. म्हणून थोडक्यात त्याची उजळणी आपल्याकडे व्हावी हाही या पाठीमागचा उद्देश आहे. याचबरोबर ती भाग क मध्ये दिलेल्या वस्तूंचा वापर केल्याबद्दल मोबदला म्हणून काही वाटा जी कुळ संबंधी अटीचे उल्लंघन करतात अथवा राज्य सरकारने दिलेल्या वयातीच्या साधनाचा जाणीवपूर्वक दुरुपयोग करतात अशा सामुदायिक शेतीच्या योजनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतात त्याकरिता दंडाची तरतूद कशी संविधानाने करून दिलेली आहे या संबंधाची माहिती आपण पाहिलेली आहे.
आता अनुच्छेद भाग 3 मध्ये जी खऱ्या अर्थानं आपण अल्पसंख्याकाच्या संरक्षणासंबंधाने जी जात कार्यकारिणीपासून संरक्षण भारतीय राज्यघटनेची खालील जी मूलभूत तत्व आपण नमूद करून दिलेली होती, हेही आता मला वाटतं पाहणं आपण जी थोडक्यात आपण माहिती बघितली होती ती माहिती पुन्हा एकदा आपण थोडक्यात पाहूया की अल्पसंख्याकाच्या संरक्षणाच्या संबंधाने काय तरतुदी केलेल्या होत्या. तर आपण पाहिलेलं होतं केंद्रीय असो या राज्याचे असो कार्यकारिणीला विधिमंडळाची तरतूद किंवा विधिमंडळाची मुदत संपण्यापूर्वी काढता येणार नाही, म्हणजेच एका अर्थाने जी असंसदीय स्वरूपाची राहील विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांना विधिमंडळात बसवण्याचा, बोलण्याचा, मतदानाचा, प्रशासनाला उत्तर देण्याचा अधिकार राहील. संपूर्ण सभागृहाचे प्रधानमंत्री एक हस्तांतरण एक कलन संक्रिय मत पद्धतीने निवडला जाईल या संबंधाची माहिती आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर ती मंत्रिमंडळातील विभिन्न अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व मंडळातील प्रत्येक अल्पसंख्याक जातीच्या प्रतिनिधीमधून एक मत हस्तांतर पद्धतीने निवडण्यात येतील या संबंधाची तरतूद आपण पाहिलेली होती. त्याचबरोबर ती मंत्रिमंडळाचे बहुसंख्य जातीचे प्रतिनिधित्व एकमत हस्तांतर पद्धतीने पूर्ण सहभागाद्वारे निवडण्यात येतील. त्याचबरोबर ती मंत्रिमंडळाचा सदस्य एखाद्या दोष आरोपामुळे किंवा अन्य काही कारणाने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकेल, परंतु भ्रष्टाचार अथवा राजद्रोह या आरोपा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे त्याच्यावर महाअभियोग ठरवून सभागृहाला काढता येणार नाही या संबंधाची असणारी तरतूद या बद्दलची आपण ही माहिती त्या ठिकाणी पाहिलेली होती. गाईज, कल्पना आहे की आज आपलं हे शेवटचं सेगमेंट आहे. जरी ही एखादी लिंक मध्येच बंद पडली तर पुन्हा एकदा सगळ्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट व्हा, कारण शेवटच्या तरतुदीमध्ये आपल्याला या कार्यक्रमाचा या कार्यशाळेचा समारोप आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करायचा आहे. त्यामुळे मध्ये जरी संपलं तरी सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि म्हणून हे सगळं आतापर्यंत 15 दिवसाचा आपण हा आढावा घेत आहोत आणि याच्यामध्ये कदाचित आपल्याला थोडंसं सर जे मागं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा आम्हाला तुम्ही सांगत आहात अशी कदाचित उजळणी तुमच्या समोर निर्माण होईल आणि तुम्हाला असं वाटेल कदाचित की सर तुम्ही मागं सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आम्हाला तेच का सांगत आहात. तर कल्पना आहे गाईज की काही गोष्टी वारंवार कानावरती घडल्यामुळं किंवा पडल्यामुळं ते आधीच चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या लक्षात राहतील आणि आपलं संविधान किंवा आपल्या मूलभूत हक्कांच्या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी आपल्या सगळ्याला समजून घेता येतील. म्हणून मी पुन्हा पुन्हा वारंवार या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या तरतुदी आपल्याबरोबर सांगण्याचा किंवा आपल्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपल्या संविधानामध्ये सामाजिक शासकीय छळापासून संरक्षण या संबंधीच्या केलेल्या तरतुदी ज्या आपण अगोदर पाहिल्या होत्या त्याची उजळणी करताना मला असं वाटतं की एक अधिकारी नेमण्यात आलेला अल्पसंख्याकाच्या समस्याच्या अधीक्षक म्हणून संबोधण्यात येईल. ही जी तरतूद आपण पाहिलेली होती ती तरतूद भारत सरकारच्या 1935च्या कायद्यातील कलम 166 अन्वये नेमण्यात आलेल्या महालेखापालाच्या किंवा ऑडिटर जनरलच्या समान या अधिकार पदाचे पद राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या कारणाकरिता ज्या पद्धतीने पदच्युत करता येते त्याच पद्धतीने या अधिकाऱ्याशी पदच्युत करता येऊ शकेल या संबंधाची तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. याचबरोबर ती सामान्य जनता भारत सरकार अथवा राज्य सरकारे यांच्याकडून अल्पसंख्याकाला दिली जाणारी वागणूक अथवा सरकारे व त्याच्या अधिकाराद्वारे अल्पसंख्याकाच्या कोणत्या संरक्षण विषयक तरतुदीचे उल्लंघन अथवा जातीय दोषामुळे होणारा अन्याय याबद्दल दरवर्षी अहवाल तयार करणे या अधीक्षकांचे कर्तव्य राहील. संघ व राज्य सरकार या राज्य विधिमंडळासमोर अधीक्षकांचा वार्षिक अहवाल ठेवण्यात येईल व या अहवालाची चर्चा करण्याकरिता वेळ देण्याचे केंद्र व राज्य सरकारे या उभयंतांना बंधन राहील याबाबतच्या असणाऱ्या तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. हे तरतुदी कुठल्या आहेत कल्पना आहे आपल्याला की आपण जे आयोग पाहत आहोत ना हे सगळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, अल्पसंख्याक आयोग, महिला आयोग, बाल आयोग हे जे आयोग आहेत हे अधीक्षक आहेत आणि ज्या तरतुदी आपण पाहिल्या होत्या मागं की आयोगाने दिलेले ज्या शिफारशी आहेत या आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी आहेत की जो वार्षिक अहवाल केलेले आहेत हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ठेवले जातात आणि त्याच्यावरती चर्चा केली जाते. कुठले त्यांनी स्वीकारलेल्या शिफारशी आहेत त्यांनी केलेल्या ज्यात शिफारशी आहेत त्या कुठल्या स्वीकारल्यात कुठल्या नाकारल्यात
या संबंधीच्या कुठल्या नाकारल्यात, या संबंध कुठल्या कारणाने नाकारल्यात, या संबंधाचा खुलासा आणि ते प्रसिद्ध करण्याची जबाबदारी, या संबंधाने जी माहिती आपण पाहिलेली होती, हीच संविधानिक ती माहिती आहे. ती परत एकदा मी थोडक्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याचबरोबर ती खंड 3 मध्ये आपण हे पाहिलं की सामाजिक बहिष्कार टाकणे, सामाजिक बहिष्कार करण्यास प्रवृत्त करणे अथवा उत्तेजन देणे अथवा बहिष्कार करण्याचा धाक घालणे, याची व्याख्या खाली दिलेली आहे. ती म्हणजे बहिष्काराची व्याख्या करण्याची आपण काय नेमली होती, तर कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस बहिष्कृत करते असे समजले जाईल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे आपले घर अथवा जमीन भाड्याने राहण्यास अथवा वापरू न देण्यास नाकारते, भाड्याने काम करून देण्यास नकार देते अथवा त्या व्यक्तीशी कोणतेही काम करण्यास अथवा देण्यास नकार देते अथवा वरील पैकी आपण हे जे सगळं पाहिलेलं आहे या संबंधीचे एखाद्या बहिष्कार करणं किंवा त्याला समाजातून आम्ही बहिष्कृत करत आहोत, या बहिष्काराला प्रवृत्त करण्यासंबंधीच्या किंवा असा बहिष्कृत करणं हा गुन्हा आहे संबंधीच्या तरतुदी कशा पद्धतीने संविधानात त्याला संरक्षण दिलेलं आहे याबाबतची माहिती आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. याचबरोबर भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क व इतर नागरिकांच्या अधिकाराशी विसंगतीत नसलेल्या प्रचलित रूढींचा मान राखून दुसऱ्या व्यक्तीशी समानता ज्याचे व्यावहारिक व्यावसायिक अथवा धंदेवाईक संबंध ठेवायला हवे तसे ते ठेवीत नाही अशा व्यक्तीच्या विरुद्ध कारवाई करण्याची जी तरतूद आपल्याला करून देण्यात आलेले, ज्यालाच म्हणतो सामाजिक बहिष्कार, असा सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या प्रतिबंधातनं आपल्याला संविधानात संरक्षण दिलेलं आपल्याला बघून दिसून येतं. त्याचबरोबर अन्य व्यक्तीला त्याच्या कायदेशीर अधिकाराचा वापर करताना दुखावते किंवा चिडवते असा हस्तक्षेप करण्यापासून प्रतिबंध करणं, या संबंधीच्या तरतुदी आपण पाहिलेल्या आहे. हा सामाजिक अपराध आहे किंवा बहिष्काराचा अपराध आहे. अशा एखाद्या व्यक्तीस कृती करण्यास प्रवृत्त केले किंवा कायद्याने बाध्य असे केलेले कृती करण्यापासून प्रवृत्त केले अथवा त्या व्यक्तीच्या शरीर, मन, संपत्ती आणि अपप्रतिष्ठा यांना इजा पोचवली अथवा त्याच्या धंद्यात किंवा उत्पन्नाचा साधनास हानी पोचवली अथवा अशा व्यक्तीस बहिष्कृत केले तर अशी व्यक्ती बहिष्कार टाकलेला नाही असे न्यायालयाचे मत झाले तर कलमांतर बहिष्काराचा गुन्हा घडला असे समजले जाणार नाही. या संबंधीच्या तरतुदी हे आपण पाहिलेल्या आहेत की बहिष्कृत कुणाला केलंय किंवा बहिष्कृत कुणाला समजायचं किंवा बहिष्कृत करण्याची सामाजिक बहिष्कार टाकण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्याच्यात न्यायालयीन दाद मागत असताना कुणाला बहिष्कृत केलंय, कुणाला बहिष्कृत समजायचं या संबंधीच्या तरतुदी असणाऱ्या आपण न्यायालयामध्ये पाहिलेल्या आहे. याचबरोबर बहिष्कारास चेतावणी देणारा हा प्रवृत्त करणारा अपराध आहे याबाबतची तरतूद आपण पाहिलेली आहे. मग त्याचबरोबर त्या संबंधाने कारवाई करण्यासाठीच्या संविधानात केलेल्या तरतुदी आणि त्याचं स्पष्टीकरण देत असताना संविधानात असं म्हटलेलं आहे की या गुन्ह्यामुळे फटका बसलेली अथवा इस्माची शक्यता असलेली व्यक्ती तिच्या अथवा तिच्या वर्गाच्या नावाचा उल्लेख नसला तरी ज्या वागणुकीद्वारे अथवा वागणुकीस विशिष्ट पद्धतीने अलिप्त राहिल्यामुळे हा गुन्हा घडला आहे असे आढळले तर त्याने केलेला गुन्हा त्या समाजाने केलेला तो गुन्हा ठरेल असंही या ठिकाणी कायद्यातली तरतूद आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून बहिष्काराच्या संबंधाने अपराधाची तरतूद करत असताना असं नेमलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने कायद्याने मान्य केलेली कृती केली अथवा कायद्याने अमान्य केलेली कृती केली अशा व्यक्तीस अथवा त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या अन्य व्यक्तीस एखाद्याने बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त केले अथवा कायदेशीर कृत्यापासून प्रवृत्त केले ते मानल्यामुळे बहिष्काराची धमकी दिली अशी व्यक्ती बहिष्काराचा अपराधास पात्र ठरते. या संबंधीच्या कारवाईची तरतूद आपल्याला संविधानात आपल्याला आपण मागं बहिष्कृतच्या जी संविधान आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. याचबरोबर खंड अनुच्छेद मध्ये आपण हेही पाहिलेले की अनुसूचित जाती जमातीकरिता असलेलं संरक्षणाच्या तरतुदी पाहत असताना आपण हे पाहिलं होतं की एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचे जेवढे प्रमाण असेल कमीत कमी तेवढे प्रमाण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विधिमंडळातील अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व राहील. जर काही अटी गटांचे एकत्र संविधान असेल तर त्या गटातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या अनुसूचित जातीच्या प्रमाणे एवढे प्रतिनिधित्व राहील. या संबंधाची प्रतिनिधित्व अल्पसंख्याकाच्या संबंधाचं कसं राहील या संबंधाची तरतूद आपण आपल्या संविधानामध्ये पाहिलेली आहे. याचबरोबर आपण पुढे हे पाहत असताना
आपण हेही पाहिलंय की कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे संविधानामध्ये. याचबरोबर ती शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षणाच्या हक्काच्या संबंधाने किंवा शैक्षणिक संस्था काढण्याच्या संबंधाने अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था कशा पद्धतीने अस्तित्वात येतील या संबंधीच्या असणाऱ्या तरतुदी ह्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. याचबरोबर ती आपण जो आपल्याला व्यवसाय स्वातंत्र्य जे दिलेलं आहे या व्यवसाय स्वातंत्र्याचा प्रमाण कुणालाही कुठलाही व्यवसाय निवडण्याचं जे स्वातंत्र्य होतं आणि या संबंधाने प्रायोजन करण्यात आलेल्या तरतुदीची माहिती आणि त्या संबंधाने करण्यात आलेलं संरक्षण याबाबतची माहिती आपण या संविधानात पाहिलेली होती. याचबरोबर ती संरक्षण विषयक तरतुदीची शाश्वतीची दुरुस्ती करण्याचा जो सरकारला अधिकार देण्यात आलेला आहे याबाबतच्या अल्पसंख्याकांच्या संबंधाने विशेष तरतुदी करण्याचा अधिकार सरकारला आहे किंवा विशेष असं आरक्षण देऊन किंवा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगळे कायदे करून त्यांना संरक्षण देण्याचा जो अधिकार आपण पाहिलेला होता संविधानामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदी संविधानामध्ये पाहिल्या होत्या त्याबाबतचं आपलं गेल्या 15 दिवसामध्ये आपण या प्रशिक्षणामध्ये पाहिलेलं आहे. याचबरोबर ती मला असं वाटतं की अस्पृश्य हे अल्पसंख्याक आहेत का नाहीत याबाबतची जी माहिती मी तुम्हाला दिलेली होती ती ही तरतूद आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. या दृष्टिकोनातून हे मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळा हा आजचा शेवटचा दिवसातून आपण या ठिकाणी समाप्त करत असताना या संपूर्ण मानवी हक्कांना असलेलं जे कायदेशीर संरक्षण गेल्या 15 दिवसामध्ये वेगळ्या वेगळ्या कलमाप्रमाणे मूलभूत हक्काप्रमाणे आणि हक्कांचे प्रकार जे आपण पाहिले होते ते हक्कांचे प्रकार हे 3 हक्कांचे प्रकार आपण पाहिलेले होते. त्यामध्ये एक हक्कांचा पहिला प्रकार आपण पाहिला होता तो म्हणजे भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेले मूलभूत हक्क हा एक हक्कांचा प्रकार आहे. त्याचबरोबर ती आपल्याला राज्य आपलं विधिमंडळ आणि संसद या दोघांनी विविध कायद्याद्वारे जे कायदेशीर संरक्षण म्हणून दिलेले हक्क आहेत हा हक्कांचा दुसरा प्रकार आपण पाहिलेला होता. आणि हक्कांचा तिसरा प्रकार पाहत असताना आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं जो जाहीरनामा घोषित करण्यात आलेला होता या जाहीरनाम्याद्वारे जे सर्व नागरिकांना जे हक्क दिलेले आहेत या हक्कांच्या संबंधाने जे हक्क सर्व राष्ट्रांनी स्वीकारलेले आहेत या संबंधाची माहिती पाहिलेली होती. असे 3 मूलभूत हक्कांचे प्रकार या संबंधाने माहिती आपण पाहिलेली होती. या संबंधाने गाईज आता ह्या शेवट करत असताना आतापर्यंत आपण मला असं वाटतं जरी ही लिंक मधीच बंद पडली तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हायचंय कारण याचा आपल्याला समारोप करायचा आहे आणि आपल्याकडे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे. म्हणून तिसऱ्या लिंक मध्ये सर्वांनी या शेवटच्या सेगमेंटमध्ये जॉईन व्हायचंय आणि आपल्या सगळ्यांचं या 15 दिवसाच्या प्रशिक्षणामधलं जे खऱ्या अर्थानं आपलं मनोगत आहे तुमच्या या संबंधाच्या भावना आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या शेवटच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सर्वांना जॉईन होण्याची विनंती मी सगळ्यांना परत एकदा करेल कारण हे शेवटचं क्षेत्र आपलं राहणार आहे आणि मग पुढे त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या वेगळ्या वेगळ्या कलमानं जे कायदे अस्तित्वात आलेले आहेत मग आपल्याला जे वेगळे वेगळे कायदे आहेत या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तक्रारी कशा करायच्या किंवा कशा ड्राफ्टिंग करायचंय त्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे जर समजून घ्यायचं झालं तर पुढे आपल्याला हे क्षेत्र मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून नाही स्पेशल एक कायदा घेऊन त्या कायद्यात नेमक्या